मंथन स्ट्रायकर्स फायनलला पोहोचलेले आहे आणि याच्यामधील विजयी संघ मंथन स्ट्रायकर्स बरोबर फायनल खेळणार आहे, असा फॉर्मॅट असणार आहे। चला दोन्ही संघांना सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा। वाईड एस योद्धा यश फलंदाजी करतात। साई राणे बॉक्स आउट। गोलंदाजी करतात मिलिंद साब। ऑफच्या दिशेनं येस, गुड शॉट, गुड स्टॉप। एक धाव पूर्ण। विराज स्कोर प्लीज। 6 अगदी बॉल टू बॉल धावा होताना दिसतंय। 6 बॉल 6 नॉकआउट मॅच आहे। दोन्ही संघांनी संयमाने खेळायचं आहे आणि दोन्ही संघांना खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा। एस योद्धा या ठिकाणी फलंदाजी करते, ते गोलंदाजी करतात राहुल बुटिक, पार्थ बुचके। गुड शॉट। पुन्हा एकदा फुल टॉस, यावेळी मात्र एक धाव पूर्ण। पारचा पुढचा चेंडू मिलिंदसाठी। यस, ऑफच्या दिशेने टॅप ऋषिकेश कोकम, एकदा पूर्ण। वंडी वाईड। एक धाव। OMG, खूपच चांगली गोलंदाजी कुणालकडून। मित्रांनो, पारितोषिकाची अमाऊंट वाढलेली आहे। लागोपाठ 3 बाउंड्रीज 2001 रुपये, लागोपाठ 3 बाउंड्रीज। आणि विकेटसाठीचं जे पारितोषिक आहे ते 1501 रुपये, ते तसंच आहे। हां, हॅट्रिकसाठी 1501 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 3 बाउंड्रीज जर सलग मारले तर 2001 रुपये। रोहन कुंटेकर यांच्याकडून हे पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे।
चला कुणालचा पुढचा चेंडू अथर्व. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली आपल्याला. रन जवळजवळ कंप्लीट झाला. अंपायर रिव्ह्यू त्या ठिकाणी होता. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपले तीनही जे अंपायर मित्र आहेत ते खूप चांगलं डिसिजन या ठिकाणी देत आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे या ठिकाणी सुरू आहे. क्रीडांगणात सुरू असलेला सामना SS योद्धा फलंदाजी करतायत, राहुल विटेक गोलंदाजी करतायत. रन कंप्लीट, नॉट आउट. दरम्यान सुनील नवले मगाशी मी आठवण काढलेली. विराज सॉरी 19. किती ओव्हर झाल्या? 3 ओव्हर 19, 18 बॉल 19. अगदी बॉल टू बॉल स्कोर चालला. 1 रन फक्त एक्स्ट्रा आहे आणि शेवटचं षटक. संगमालक राहुल इंदुलकर, यश सावंत ऑन स्ट्राईक. फुल टॉस, गुड स्टॉप. यस, ऋषी वेल फील्ड, चांगला स्ट्रोक होता. वेल फील्ड. 5 to go. यस, अथर्व लेगच्या दिशेने 1 धाव. यस, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण किरणचं. थोडंसं थंबल. OMG, थोडासा लेट कॉल. अंपायर डिसिजन. 2 धावा पूर्ण. गुड शॉट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. अथर्व आणि यशसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. अथर्व आणि यशसाठी खूपच संयमी आणि चांगली फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. खूप चांगलं कोऑर्डिनेशन, गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळालं. आणि राहुलचा पुढचा चेंडू अथर्वसाठी. यावेळी मात्र पतू धावले आणि कुठलीही चूक न करता अथर्वचा एक जबाबदारीचा विकेट या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि मला वाटतं एकंदरीत पूर्ण स्पर्धेमध्ये पतूने खूपच चांगली विकेट किपिंग केलेली आहे. मग आता त्याला बॉलर बनवायचं, विकेट किपर बनवायचं की बॅट्समन बनवायचं ते संदेश धावले ठरवायचं आहे की मग गोलकीपर. मग आपण खेळच चेंज करू. अभिषेक थांब, मी फोटो काढते थांब.
अभिषेक काही सूचना आहेत का? बॅकफूट वरती जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि ऋषिकेश या मॅच मध्ये खूप चांगला ऍक्टिव्ह झालेला दिसतोय आणि रन आउट. विराज धावसंख्या बघायची आपल्याला. चला 4 षटकं पूर्ण झालेले आहेत. बघूया आपण धावसंख्या किती झाली आहे. आणि मित्रांनो जसं मी अनाऊन्स केलं की पुन्हा एकदा तीच इक्वेशन आहे. 23 रन झालेले आहेत. जिंकायसाठी 24 करायचे आहेत. म्हणजे अगदी बॉल टू बॉल मॅच आहे. बघूया यावेळी काय रणनीती आखतायत ते. कारण मगाशी बॉल टू बॉल खेळता खेळता मॅच अगदीच अंतिम टप्प्यापर्यंत गेली होती. कारण किरणला मला वाटतं थोडंसं लवकर येणं अपेक्षित होतं. बघूया आता ह्यावेळी कुठच्या रणनीतीने ते खेळत आहे. 24 बॉल 24 मित्रांनो ही सेकंड नॉकआउट मॅच आहे. यामधील विजयी संघ मंथन स्ट्रायकर्स या संघाबरोबर अंतिम सामना खेळणार आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि आपल्या विनंतीस मान देऊन माननीय श्री संजय उर्फ नाना आंबोले साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि नाना आम्ही मगाशी एक छोटीशी अनाऊन्समेंट केलेली तुम्ही यायच्या आधी. जसं आपला दशक महोत्सव होत आहे तसं यावर्षी आपण कबड्डी स्पर्धा मॅटवरती घेणार आहोत नोव्हेंबरमध्ये. आणि मी आत्ताच सुनीलनी सांगितलं की तू अनाऊन्स कर आणि आपण तयारीला लागूया. तर नोव्हेंबरमध्ये खूप छान स्पर्धा आपण कबड्डीची मॅटवरती घ्यायची आहे. ओके सरफराजी थँक्यू व्हेरी मच. डीजे दादा बाउंड्री वेळी आपण आता थोडंसं म्युझिक वाजूया. बाउंड्री वेळी फक्त. आणि आवाज अगदी कमी असू दे काय हरकत नाही. कारण मग आपल्याला अजून मॅच खेळायचे ना. आवाज लिमिटेड असू दे पण बाउंड्री वेळी थोडंसं वाजवा. कमान पतंगे स्टँड रेडी राहायचं आहे. आता प्रत्येक शॉट नंतर आपण डीजे वाजवणार आहोत. आणि दोन्ही संघांना या नॉकआउट मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. 24 बॉल 24 अगदीच बॉल टू बॉल आहे. बघूया पुन्हा एकदा. कुठलाही बदल न करता पार्थ आणि राहुल या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरले आहेत. आणि गोलंदाजी करते संघमालक आपले मित्र दिलीप फरांदे. SS योद्धाने ह्या स्पर्धेमध्ये खरंच खूप चांगली कामगिरी केली. अगदी पहिल्या दिवशीच्या पॉईंट टेबलमध्ये SS योद्धासाठी एकदा जोरात टाळ्या होत्या मित्रांनो. SS योद्धा दिलीप फरांदे यांच्यासाठी टाळ्या होत्या. म्हणजे मी बघतो ना की दिलीपमध्ये पण एक खूप छान स्फुरण असते या स्पर्धेच्या दरम्यान आणि सगळ्यांना. आणि नाना तुझी शूटिंग करत आहेत इथून तर खूप छान बॉलिंग पडू द्या. आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. 24 बॉल 24. Yes, yes, yes. चल एक बॉल एक. दोन बॉल दोन. मॅच कंटिन्यू प्लीज. अच्छा ठीक आहे.
नाना म्हणजे हे अगदी टेक्निकली खूप बरं झालं आहे ना. तर कित्येक वेळा सचिन तेंडुलकरला चुकीच्या निर्णयामुळे पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं आणि शतकांची जी शतकं झाली ती कदाचित 125 झाली असती. पण कितीतरी वेळा 90च्या नंतर जे नर्वसनेस असतो त्याच्यामध्ये सचिनची विकेट दिली गेली आणि सचिनने तो निर्णय त्यावेळी स्वीकारला आणि त्यावेळी ही सोय नव्हती, थर्ड अंपायरची सोय नव्हती आणि मग त्यावेळी एकदा अंपायरने ग्राउंड अंपायरने आऊट दिलं की आऊट असं व्हायचं आणि बरेचसे चुकीचे निर्णय पण व्हायचे. पण आता ह्या टेक्निकल अवेलेबिलिटीमुळे ते निर्णय खूप फेअर व्हायला लागले असं आपण म्हणू शकतो. चला अंपायरचा डिसिजन आपण ॲक्सेप्ट करूया. चला फेअर डिसिजन कंटिन्यू प्लीज. येस, राहुलचा खूप चांगला टॅप बॅकफूटवरती जाऊन सावकाश. अंपायरला डिसिजन घेऊ द्या. नाही बघू द्या अंपायरला, अपील करा, हरकत नाही. बाउंड्री अंपायर्स थोडीशी आपली मदत घेतली जाईल. आहे करण आहे बाउंड्रीवरती. अंपायर 2 धावा ना, 2 धावा. बाहेरून प्लीज कोणी हे करू नका, अपील करू शकता, बाकी काहीच बोलू नका प्लीज. थोडंसं उंच टॅप होता, बॉल कलेक्ट करायला थोडासा वेळ झाला, अदरवाईज सोहमचा चांगला प्रयत्न होता. आणि प्लीज बाहेरून कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नको या मित्रांनो. आता आपण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आलो. अपील करा, नंतर अपील करा, पण खेळताना बोलू नका प्लीज. येस, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सोहमकडून चेंडू अडला गेला नाही. अदरवाइज इट विल बी अ क्लोज कॉल. चला, ओव्हर कंप्लीट. 6 बॉल 6, 24 बॉल 24. अगदीच बॉल टू बॉल आहे. 18 बॉल 18 रिक्वायर्ड आहे. बघूया त्या फलंदाज कशा पद्धतीनं या मॅचला पुढे नेत आहेत. पार्थ बुचके तर गोलंदाज अथर्व नाईकवाडे.
येस, हलक्या हातानं फुल टॉस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि वंडी. डिस्टर्बन्स नको, अपील चालेल पण बॉल टाकल्याच्या नंतर. नो इज द कॉल आणि पार्थ पिचमध्ये येण्यामध्ये यशस्वी. एक धाव आणि पार्थला जीवदान असं आपण म्हणूया. मिलिंदचा चांगला प्रयत्न होता पण पार्थ वेळेत पिचमध्ये परतला आणि नो. एक धाव, जीवदान, कंटिन्यू. वाईड. दोन धावा. चला अथर्वचा पुढचा चेंडू पार्थसाठी. अपील करू द्या, हरकत नाही. मित्रांनो, दशक महोत्सव म्हणता म्हणता अगदीच स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आणि पुन्हा एकदा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार. अंपायर डिसिजन वाईड. दादा स्टंप थोडे क्लिअर करायचे. मगाच्या मॅचमध्ये खूप चांगला लेग स्पिन टर्न आपल्याला अथर्वकडून बघायला मिळत होता. या मॅचमध्ये थोडंसं कमी टर्न दिसतो आणि पार्थला ॲडव्हान्टेज मिळते त्या गोष्टीचा. दरम्यान मिलिंद सावंत यांच्याकडून चांगला प्रयत्न देखील झाला पण आपण जीवदान म्हणूया. लेगच्या दिशेनं एक धाव. ओ हो 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 हो, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण हर्षित सावंत. गुड स्टॉप. ओ हो हो, लेट कट, लेट टॅप. अगोदरच्या मॅचला अथर्वने खूपच चांगली गोलंदाजी केली होती. खूप चांगला लेग स्पिन आपल्याला बघायला मिळाला होता. तसाच प्रयत्न आता देखील होतोय. बॉल थोडासा लो टप्पा पडून खाली राहिला आणि ओव्हर.
विराज स्कोर प्लीज. 14. 2 अतिरिक्त धावा आल्यात असं आपण म्हणूया. आणि आता इक्वेशन झालेली आहे 12-10. अगदीच हातामध्ये मॅच आहे असं आपण म्हणू शकतो आणि थोडासा ॲडव्हान्टेज राहुलकडे आलेला दिसतोय. बघूया आता ही मॅच कशी पुढे सरकते. आणि पुढचे षटक घेऊन येतो यश सावंत. एक अष्टपैलू खेळाडू आपण म्हणूया यश सावंत. पार्थ ऑन स्ट्राईक. फुल टॉस आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. आणि 2 तरुण खेळाडूंमधलं हे बॅटल होतं अँड बॅटल विन बाय यश सावंत. पार्थ थोडासा संयम ठेवलास तर यू विल बी व्हेरी गुड ऑलराऊंडर. पहिल्या चेंडूवरती पार्थचा एक महत्त्वाचा घडी टिपण्यामध्ये यश. आणि आता किरण दादा आलेला आहे. yes, no. चांगली गोलंदाजी यश. वेल बॉल. आणि आता खूप चांगला प्रेशर क्रिएट झाला आपण असं म्हणूया कारण ही नॉकआउट मॅच आहे. पराभूत संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे आणि विजयी संघ मंथन स्ट्रायकर्स यांच्याबरोबर फायनल खेळणार आहे. वेल बॉल. दोन धावा. हर्षितचा चांगला प्रयत्न होता. हर्षित गुड स्टॉप. 2 धावा. यावेळी मात्र टप्पा पडून बॉल चांगलाच आतमध्ये आला आणि 1 धावा. कुणाल मंचेकर ऑन स्ट्राईक. यशचा पुढचा चेंडू. यस एक संयमी फटका आपण म्हणूया. 1 धाव. वेल बॉल यश. वेल बॉल. यशला बॉलिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो यशसाठी. म्हणजे अशा प्रेशर मॅचमध्ये ज्यांनी संयमी फलंदाजी तर केलीच पण गोलंदाजी पण तितकीच संयमी करताना तो दिसला. आणि आता मात्र साईवरती एक मोठी जबाबदारी असं म्हणूया एस एस योद्धा संघाचं या स्पर्धेतील अस्तित्व आता साईच्या या ओव्हरवरती ठरणार आहे. विराज किती हवे?
18 बॉल 18 झालेले आहेत. 6 बॉल 6 रिक्वायर्ड आहेत आणि इक्वल झाला तर आपण सुपर ओव्हर. 6 बॉल 6. चला बघूया आता साई संघासाठी काय करतोय. येस, कुणालचा चांगला फटका, अथर्वचं चांगलं क्षेत्ररक्षण, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट. रन कंप्लीट. 1 धाव. 5 बॉल 5. चला बघूया आता किरण दादा कशा पद्धतीनं हे प्रेशर हँडल करतोय. अगदीच टप्प्यातली मॅच आहे असं आपण म्हणू शकतो. 5 बॉल 5. कडक स्ट्रोक होता आणि कुणालच्या पायाला लागून बॉल डिफ्लेक्ट झाला. 4 बॉल 4. येस, गुड अपील. पंचांना निर्णय घेऊ द्या. आणि गोलंदाजांकडून रिव्ह्यू घेतला जातोय. कुणाल मला वाटतं अगदीच पिचमध्ये परतला होता, पण रिव्ह्यू घ्यायला काहीच हरकत नाही. तर मित्रांनो, याच्यापूर्वी जे सामने झाले त्यातून मंथन स्ट्रायकर्स हा संघ अंतिम फेरीसाठी दाखल झालेला आहे आणि या 2 संघातील विजयी खेळाडू, विजयी संघ मंथन स्ट्रायकर यांच्याबरोबर फायनलची मॅच खेळणार आहे. कुणाल सेफ. रिव्ह्यू ओव्हर. येस किरण, गुड स्ट्रोक. पंचांना डिसिजन देऊ द्या. 2 धावा. गुड शॉट किरण, गुड शॉट. विराज, काय इक्वेशन? 2 बॉल 2. इक्वलसाठी 1 आणि जिंकण्यासाठी 2. जर इक्वल झाला तर आपण सुपर ओव्हर खेळणार. चला 2 बॉल 2. साईवरती आता खूप मोठी जबाबदारी आहे SS योद्धा संघाची आणि किरणला ह्या सगळ्या प्रेशरची सवय आहे असं आपण म्हणूया. आणि म्हणूनच राहुलने त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न सार्थ झाले असं. डन डन. क्वाइट प्लीज. Yes, Kiran. And match
नॉकआउट मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे राहुल बुटीक संघाचा किरण अडकळे. यस, विनंती करतो संजय उर्फ नाना मोल साहेब यांच्या वतीनं आपण त्याला, त्याच्या घरात बरेचसे जमले. मित्रांनो, मॅन ऑफ द मॅचचं हे जे आकर्षक पारितोषिक आहे ते कैलासवासी सुरेश शंकर दुखंडे यांच्या स्मरणार्थ आहे. अँड वेल डन किरण, पुन्हा एकदा तुला हे पारितोषिक देताना आम्हाला आनंद होत आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून किरणने खूपच चांगली कामगिरी वर्षानुवर्ष स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि म्हणूनच राहुलचा तो एक आवडता खेळाडू आहे आणि त्यांनी त्याची निवड सार्थ ठरवली. राहुल, तुझं देखील खूप खूप अभिनंदन. खूप चांगली टीम तू चूज केली आणि एक जबरदस्त अशी फायनल ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ मंथन स्ट्रायकर वर्सेस राहुल बुटीक या संघामध्ये आता या दशक महोत्सवी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आणि सांगायला आनंद होतोय की सीझन 9चे जे फायनलिस्ट होते तेच फायनलिस्ट यावर्षी सीझन 10 साठी आहे. मंथन स्ट्रायकर्स वर्सेस राहुल बुटीक.